हा लघुपट केवळ जनजागृतीसाठी आणि मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामधील घटना आणि पात्रे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी, राजकीय पक्षाशी किंवा संघटनेशी त्याचा संबंध नाही. झाल्यास तो केवळ योगायोग समजावा. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. उनके विराट के प्रति जो मोहब्बत है वो हमें दिख गई। डोमेस्टिक जो टूर्नामेंट है हमारा, उसमें बहुत सारे नाम खेलते हुए नजर आए अभ्यास के लिहाज से, क्योंकि बहुत कम होता है कि 22 दिनों का हॉलिडे पीरियड में ब्रेक आता है भारतीय टीम के लिए, और उस ब्रेक का पूरा उघड लवकर. थांब की बाबा. और स्पॉट के ऊपर नजर डालते हैं तो फिर दाद देनी होगी सिलेक्टर्स को भी. काय आलं मॅच? तो बड़ा फैसला उन्होंने लिया. यो विकेट. यस. किती स्कोर झाला? 198-4-5 याला खोकर करतोय बॉलिंग. दोन्ही ऑर्कर टाकले मगासपासून. पूरे ओवर में इस बार भी सरप्राइज किया. अरे चला रे, मतदान केंद्रावर जायचंय, 10 मिनिटात जाऊन येऊ. अरे सोड ना, एवढ्या उन्हात कोण उभं थांबणार? बरोबर आहे. माझ्या एका मताने काय फरक पडणार? कोण जिंकणार आहे कोण हारणार आहे? अरे आज नाही गेलत ना तर उद्या तक्रार करायचा पण अधिकार ठेवू नका. जा तुझं, आमचं पण मत तुझ्यात ऍड करून घे. हे घ्या, कॉफी पिया. अरे आज निकाल आहे ना, थांबा न्यूज लावतो मी. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात लोकवेग माझा. मी समीर चौधरी आणि आता पाहूया आजच्या ठळक बातमी. सावध रहा, केतनला पार्टी कधी देणार असं विचारल्यास तो सध्या गायब होण्याची विद्या आदत करत असल्याचं समोर आले आहे. मित्रांमध्ये याला इन्स्टंट मॅनेजमेंट असे नाव देण्यात आले. आणि आता पुढची बातमी. नवा रेकॉर्ड. एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हाताने क्लच ब्रेकचे परफेक्ट मॅनेजमेंट. या कामगिरीनंतर अक्षयला सर्कसमध्ये भरती होण्याची मागणी जोरदार झाली आहे. आणि आता बघूया पुढच्या बातमीकडे. मोठा खुलासा. सुजितच्या कामाचा वेग पाहून घड्याळाने सुद्धा आपण कशाला घाई करत आहोत असं म्हणत स्वतःचे काटे फिरवणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आता या क्षणाची मोठी बातमी. कोथरूड स्पर्धेने 2 मतांनी आघाडी देखील जिंकली आहे. या निवडणुकीत नेहमीप्रमाणे मतदान कमी झाले असून अखेरच्या प्रतिस्पर्धेपेक्षा फक्त 2 मतांची निर्णायक आघाडी मिळाली. अरे निवडून नव्हता यायला पाहिजे. अरे ह्याच्यामुळे आधी खूप प्रॉब्लेम झाले होते. तरी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, माझ्यासोबत मतदानाला चला. माझ्यासोबत आला असतात तर आता ही वेळ नसते आली, हा उमेदवार नसता जिंकून आला. वाटलं नव्हतं राव, आपण मतदान न केल्यामुळे एवढा फरक पडेल. आज समजलं माझ्या एका मताने काही होत नाही. हा विचारच करणं खूप मोठी चूक आहे. आज तुम्ही मतदान न केल्यामुळे कोणतरी जिंकलंय, उद्या त्याच्याच निर्णयामुळं आपलं भविष्य बदलणार आहे. मतदान न करणं म्हणजे चुकीला समर्थन केल्यासारखंच आहे. पुढच्या वेळी कुठलाच बहाणा नाही. पुढच्या वेळेस आम्हीच तुला घेऊन जाऊ. मतदान करणे आपल्या सर्वांचा हक्क आहे. एका मताने सत्ता बदलते, तसेच एका निष्काळजीपणाने भविष्यही बिघडते. सर्वांनी मतदान नक्की करा.